ಓಕೆ, ಮಂಡ್ಯದಲ್ಲಿ ಎರಡೂ ಕಡೆಯಿಂದ ಇವತ್ತು ಭರ್ಜರಿ ಪ್ರಚಾರ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸುಮಲತಾ ಅಂಬರೀಶ್ ಮತ್ತು ಅವರ ಪರವಾಗಿ ಚಾಲೆಂಜಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ ದರ್ಶನ್ ಮಳವಳ್ಳಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ನಾಗಮಂಗಲ ಭಾಗದಲ್ಲಿ ಜಂಟಿ ಅಂದರೆ ಮೈತ್ರಿ ಪಕ್ಷಗಳು ಜೆಡಿಎಸ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶ ಆಯೋಜನೆಯಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ಮಳವಳ್ಳಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ದರ್ಶನ್ ಇವತ್ತು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ. ನೋಡೋಣ ಬನ್ನಿ. बहुत काम करके दिए हैं मगर किसी ने बोला नहीं उसको, तो इसीलिए आपका सबका मता अम्मा को दे के आपका सेवा करने का एक मौका दे के तब आपका करने और अम्मा का क्रम संख्या के 20 क्रम संख्या 20 और सुमलता अंबरीश, क्योंकि बहुत कंफ्यूजन है. अभी इस बार 2 बैलेट बॉक्स आ रहे हैं, 1 से लेके 16 तक और 17 से लेके 22 तक. तो उसमें सेकंड बैलेट बॉक्स में 20 का नंबर है, तो उसका मता डाल के अम्मा को आपको सेवा करने के मौका दे के सबका खुदा हाफिज़. अम्मा करिए तो आपका पूरा मता अम्मा को डाल के आपका सेवा करने का मौका देने के पूछ रहा हूँ. अभी आपा जी ने बहुत काम कर चुके हैं, बहुत काम करके दिए हैं मगर किसी ने बोला नहीं उसको, तो इसीलिए आपका सबका मता अम्मा को दे के आपका सेवा करने का एक मौका दे के तब आपका करने और अम्मा का क्रम संख्या के 20 क्रम संख्या 20 और सुमलता अंबरीश, क्योंकि बहुत कंफ्यूजन है. अभी इस बार 2 बैलेट बॉक्स आ रहे हैं, 1 से लेके 16 तक और 17 से लेके 22 तक. तो उसमें सेकंड बैलेट बॉक्स में 20 का नंबर है, तो उसका मता डाल के अम्मा को आपको सेवा करने का एक मौका दे के सबका खुदा हाफिज़. तो आपका कीमती का मौका अम्मा को देके आपका सेवा करने के लिए मौका देने के लिए मैं यहाँ से सबसे विनती कर रहा हूँ. आपका जो भी मता है यहाँ पे वहाँ पे कुछ भी बोल रहे हैं, आप इसको कान मत दीजिए. अम्मा को आपका सेवा करने का एक ही मौका दीजिए. इंडिपेंडेंट कैंडिडेट है अम्मा, उनका नंबर है 20 सुमलता अंबरीश. उनका नंबर ध्यान से रखिए, 20 का नंबर पे आपका मता देना चाहिए. इंडिपेंडेंट कैंडिडेट तुम्हें छोड़ दो तो बीजेपी को चाहता है, इसे कहते हैं इंडिपेंडेंट कैंडिडेट से सपोर्ट 70 होने और सपोर्ट 70 लेते ಮಳವಳ್ಳಿ ಭಾಗದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಹೆಚ್ಚಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಡೆ ದರ್ಶನ್ ಅವರ ಪ್ರಚಾರ ಮುಂದುವರಿತಾ ಇದೆ. ಕಳೆದ 3-4 ದಿವಸದಿಂದ ನಾವು ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದರ್ಶನ್ ಅಂಥ ಭಾಗಗಳಿಗೆ ಹೋದಾಗ ಅವರು ತಲೆಯ ಮೇಲೆ ಟೋಪಿ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಉರ್ದುನಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಮೊನ್ನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ನಾವೆಲ್ಲ ಮೈಸೂರು ಮಂಡಿ ಮೊಹಲ್ಲಾದಲ್ಲಿ ಬೆಳೆದವರು, ನಮ್ಗೆ ಉರ್ದು ಬರಲ್ವಾ, ಉರ್ದು ಭಾಷೆನಲ್ಲಿ ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ತಪ್ಪೇನು ಅಂತ. ಖಂಡಿತ ಇಲ್ಲ. ಮತದಾರರನ್ನು ತಲುಪೋದಕ್ಕೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ರೀತಿಯಾದಂತಹ ವಿಧಾನಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಮತದಾರರು ಹೆಚ್ಚಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಆ ವೇಷಭೂಷಣಗಳಲ್ಲಿ ಕಾಣಿಸ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ತಪ್ಪೇನೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ನಾವು ರೈತರ ಮಗ ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನಗಳು ಕೂಡ ನಡೀತು, ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಯಿತು.